नमस्कार. श्री गुरुदेव दत्त आध्यात्मिक परिक्रमामध्ये आपले स्वागत आहे. मागील भागात आपण श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या जन्माची आणि बाललीलांची माहिती घेतली. आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यांचा ब्रह्मचर्याश्रम, कठोर साधना, वेदाध्ययन आणि मंत्रसिद्धीचे अद्भुत अनुभव. लहान वयापासूनच वासुदेव यांच्यामध्ये असामान्य तेज आणि आध्यात्मिक ओढ दिसून येत होती. परंपरेनुसार त्यांचे आजोबा हरिभट्टजी यांनी वासुदेव यांचा मौजी बंधन संस्कार केला. हा संस्कार म्हणजे यज्ञोपवीत धारण करणे नव्हे, तर वेदाध्ययन आणि ब्राह्मण धर्माची अधिकृत सुरुवात होती. या क्षणापासून वासुदेव यांच्या जीवनातील ब्रह्मचर्याश्रम सुरू झाला. कठोर दिनचर्या. मौजी बंधनानंतर लहान वयातच त्यांनी शास्त्रानुसार जीवन जगण्यास सुरुवात केली. दररोज सकाळ संध्याकाळ ते नियमाने संध्या करीत. त्याचबरोबर रोज 1000 वेळा गायत्री मंत्राचा जप करीत. ते दररोज श्री गुरुचरित्राचे वाचन देखील करत असत. दत्त संप्रदायात गुरुचरित्राला अत्यंत पवित्र स्थान आहे. इतकेच नव्हे, वासुदेवांनी तब्बल 24 लाख गायत्री मंत्रजप पूर्ण केला. ही साधना सामान्य नव्हती. ही होती आत्मशुद्धीची आणि ईश्वर प्राप्तीची तयारी. वेदाध्ययनाची सुरुवात. यानंतर त्यांनी श्री तात्या भटजी उकीडवे यांच्या मार्गदर्शनाखाली वेदांचा अभ्यास सुरू केला. वासुदेवांची बुद्धिमत्ता अत्यंत तीक्ष्ण होती. त्यांची स्मरणशक्ती विलक्षण होती. लवकरच त्यांनी वेद, कर्मकांड आणि धार्मिक विधींमध्ये प्रावीण्य मिळवले. शुद्धतेचे कठोर नियम. वासुदेवांचा दिनक्रम अत्यंत शिस्तबद्ध होता. ते रोज सूर्योदयापूर्वी उठत, स्नान केल्यावर धार्मिक कार्य करत. अन्नाबाबत त्यांचे नियम तर आणखी कठोर होते. ते फक्त सात्विक आणि शुद्ध शाकाहारी अन्न ग्रहण करत. बाहेरचे अन्न त्यांनी कधीच घेतले नाही. अन्न स्वतः किंवा त्यांच्या आईने बनवलेलेच असे. एकादशीचे कठोर पालन. दोन्ही पक्षातील एकादशीचे व्रत ते अत्यंत निष्ठेने पाळत. एकादशीच्या दिवशी ते पाणीही पित नसत. दिवसा किंवा रात्री झोपतही नसत. ही साधना शरीरासाठी नव्हे, तर मन आणि आत्म्याच्या शुद्धीसाठी होती. समाजात वाढत गेलेला मान. वासुदेवांच्या ज्ञानामुळे आणि सदाचारामुळे परिसरात त्यांचा मान वाढू लागला. लोक त्यांना आदराने पाहू लागले. लवकरच ते कुटुंबाच्या उदरनिर्वाहातही मदत करू लागले. ज्योतिष आणि संस्कृत अभ्यास. या काळात त्यांनी साधले शास्त्री यांच्याकडे ज्योतिषशास्त्र आणि संस्कृत काव्याचाही अभ्यास केला. परंतु येथे एक अद्भुत घटना घडली. वासुदेवांनी केलेली ज्योतिष गणिते इतकी अचूक ठरू लागली की ती त्यांच्या गुरूंपेक्षाही अधिक बरोबर निघत. यामुळे साधले शास्त्रींनी त्यांचे शिक्षण थांबविले. मंत्रसिद्धीची सुरुवात. वासुदेवांच्या कठोर तपश्चर्येमुळे आणि अखंड साधनेमुळे त्यांना मंत्रसिद्धी प्राप्त झाली. म्हणजेच वेदमंत्राच्या सामर्थ्याने अद्भुत कार्य करण्याची शक्ती. आता आपण पाहूया त्यातील काही विलक्षण प्रसंग. वासुदेवांनी एका चोरट्यांच्या टोळीबद्दल इतकी अचूक माहिती दिली की स्थानिक पोलिसांनाही आश्चर्य वाटले. त्यांनी त्या टोळीची कार्यपद्धती आणि आरोपी पकडले जातील हेही अचूक सांगितले आणि पुढे ते खरे ठरले. वासुदेव अनेक लोकांच्या दीर्घकालीन व्याधी दूर करण्यात मदत करत. त्यांच्या कीर्तीचा प्रसार आता आसपासच्या गावांमध्येही होऊ लागला. लोक त्यांना आदराने म्हणू लागले, श्री वासुदेव शास्त्री. हट्टी गाय शांत केली. एकदा आपल्या बहिणीच्या घरी असताना त्यांनी मंत्रशक्तीने एक हट्टी आणि उग्र गाय शांत केली. त्यांच्या मंत्रामध्ये केवळ शक्ती नव्हती, तर करुणा आणि कल्याणाची भावना होती. पण इथे एक गोष्ट विशेष लक्षात घ्यावी लागेल. श्री वासुदेव शास्त्री यांनी कधीही आपल्या शक्तींचा उपयोग पैसा कमवण्यासाठी, प्रसिद्धीसाठी किंवा लोकांना प्रभावित करण्यासाठी केला नाही. त्यांनी त्या शक्ती फक्त दुःखी लोकांना मदत करण्यासाठी आणि त्यांच्या वेदना कमी करण्यासाठी वापरल्या. हीच करुणा पुढे त्यांच्या संपूर्ण जीवनाचा आधार बनली. आज आपण पाहिले श्री वासुदेव शास्त्रींचा ब्रह्मचर्याश्रम, कठोर साधना आणि मंत्रसिद्धीचे अद्भुत अनुभव. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत श्री वासुदेव शास्त्रींचे गृहस्थाश्रम. श्री गुरुदेव दत्त.